जय हिंद मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी राजेश न्याहारे हजर झालो मित्रांनो तुमच्यासाठी बघा एक नवीन PYQचा व्हिडिओ घेऊन. तुम्हाला माहिती आहे की आपली नेहमीच जे आहे PYQ सिरीज जे पोलीस भरती उत्पन्न कंटिन्यू राहणार आहे, ज्यामध्ये आपण बघा जेवढे पण प्रश्न PYQला आलेले आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या व्हिडिओचा बघा आपण पार्ट 1 अपलोड केलेला आहे, जो पंचायत राजवर आलेले सगळे प्रश्न आहे पार्ट 1 मध्ये आपण कव्हर करून दिलेले आहे. हा आज बघा आपण सेकंड पार्ट घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये आपण उरलेले पंचायत राज आणि जिल्हा प्रशासन जे आहे यावर पडलेले सगळे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. तर ज्यांनी कोणीही अजून चॅनलला लाईक केलेलं नाही किंवा सबस्क्राईब केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आणि चांगला कंटेंट घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. क्लिअर आहे? बघा मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे आपण पंचायत राजवर पार्ट 1 जो आहे तो अपलोड केलेला होता, त्यामध्ये 35 प्रश्नाचं जे आहे एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न केलेला होता. आज बघा त्याच्या पुढे जाऊन जे आहे नव्याने जे आहे प्रश्न जे आहे 35च्या पलीकडे कोणते कोणते प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला विचारण्यात आलेले आहे ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न यामधून आपण करणार आहोत. क्लिअर आहे? चला बघा रे, आजचा जो पहिला प्रश्न आपल्याला मित्रांनो विचारण्यात आलेला आहे तो कुठे आला लक्षात घ्या. पहिल्यांदा पहिला जो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे हा सोलापूर ग्रामीण आणि 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे. सोलापूर ग्रामीणला तर विचारलाच, तरी सुद्धा बघा 10 ठिकाणी अजूनपर्यंत हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, पंचायत राज हा विषय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे? त्याने प्रश्न विचारला का पंचायत राज जो आहे तो राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये आहे. तर लक्षात घ्या रे, हा राज्य सूचीचा विषय जो आहे तो राहणार आहे. तुम्हाला माहिती केंद्रामध्ये आपण टोटल जर तर भारतीय राज्यघटनेची बघा अनुसूची 7 आणि 7व्या अनुसूचीमध्ये बघा रे 3 प्रकारच्या सूच्या राहते. एक राहते म्हटलं तर पहिली आहे केंद्र सूची, दुसरी जर म्हटलं तुम्हाला लक्षात घ्या राज्य सूची, आणि तिसरी जर आपल्याला विचारलं मित्रांनो तर लक्षात ठेवा समवर्ती सूची राहणार आहे. तर 3 सूच्या आपल्या राज्यघटनेमध्ये आढळते, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. आणि या राज्य सूचीमध्ये लक्षात ठेवा हा विषय दिलेला आहे पंचायत राज. यात एक कलम सुद्धा आहे रे बघा, कलम 40. महत्वाचं भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ग्रामपंचायतीची स्थापना. तर ग्रामपंचायतीची स्थापना जी आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये प्रदान करण्यात आलेली आहे. आणि पुढे बघा भाग 9 किंवा 9A नव्याने जोडून जे आहेत लक्षात ठेवायचं आपल्याला पंचायत राजला घटनात्मक दर्जा सुद्धा आपण प्रदान केलेला आहे. तर पंचायत राजा विषय बघा रे राज्यसूचीचा विषय राहणार आहे. 35 येथे ऑप्शन क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट जो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न बघा, हा रे अमरावती चालकला तर आला, त्यापेक्षा अजून बघा 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा काय आहे तुम्हाला, भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, 73 आणि 74वी घटनादुरुस्ती आपल्या इथे झालेली आहे. बघा रे 73वी व 74वी घटना दुरुस्ती 2 झालेल्या होत्या. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती यानुसार बघा 73 ने जोडलाय रे 11वे परिशिष्ट आणि 74 ने जोडलेले आहे 12वे परिशिष्ट. बघा 73 न जर म्हटलं तर 11वे परिशिष्ट आणि 74 ने 12वे परिशिष्ट जोडण्यात आलेले आहे. त्यात बघा 11व्या परिशिष्टामध्येच आपल्याला पंचायत राज संबंधित तरतुदी प्रदान करण्यात आलेल्या आहे. 11वे हे बघा इथं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये जे आहे 11वा परिशिष्ट आहे, त्यात आपल्याला प्रदान काय केलं तर लक्षात ठेवा त्यामध्ये प्रदान केलं आहे रे पंचायतीचे अधिकार, त्यानंतर आहे प्राधिकार व जबाबदाऱ्या. बघा 3 आहे पंचायतीचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या लक्षात ठेवायचा आहे. या अनुसूचीमध्ये प्रदान करण्यात आला आहे 11वी अनुसूची किंवा 11वे परिशिष्ट, पंचायतीचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या. आणि ज्यामध्ये बघा रे 29 विषयाची जी यादी आहे ते आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कधी कधी प्रश्न विचारते का भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये किती विषयांची यादी आहे? 11. 12 मध्ये 18 विषय आहे आणि इथे लक्षात घ्या 11 मध्ये आपल्याला 29 विषयाची यादी प्रदान करण्यात आलेली आहे. तर महत्वाचं आहे 11व्या परिशिष्टात किंवा 11व्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधित तरतुदी राहणार आहे. 10 मध्ये काय रे तर पक्षांतर बंदी. बघा पक्षांतर बंदी जे आहे ते अनुसूची 10 मध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. 8 मध्ये म्हटलं तर भाषा,
22 राज्यभाषा याचा दर्जा तुम्हाला 8व्या अनुसूचीमध्ये आहे आणि 9व्या याच्यात लक्षात ठेवायचं आहे विवक्षित कायदे. लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये आपल्याला विवक्षित कायदे प्रदान करण्यात आलेले आहे. तर 11 आणि 12, 11 मध्ये पंचायतीचे अधिकार प्राधिकार जबाबदाऱ्या, 12 मध्ये बघा नगरपालिकांचे, जेवढ्या पण नगरपालिका आहे या नगरपालिकांचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदाऱ्या आपल्याला 12व्या ज्या परिशिष्टात प्रदान करण्यात आलेला आहे. 11 आणि 12 ऑप्शन क्रमांक 3 जे मित्रांनो याचं उत्तर राहणार आहे. प्रश्न बघा तुम्हाला 5 पेक्षा अधिक वेळा येऊन गेला, महत्वाचा राहते. चला पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा तिसरा प्रश्न जो आपल्याला विचारण्यात आलेला आहे, प्रश्न लक्ष द्या काय विचारला यांनी. पिंपरी चिंचवडला जो आहे तो येऊन गेलेला आहे. तो आहे रे ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर ग्रामपंचायत जे स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर येते राज्य सरकार. दरवर्षी बघा राज्य सरकारलाच हा अधिकार प्रदान आहे, विभागीय आयुक्ताला नाही, केंद्र सरकारला जिल्हाधिकारी नाही, तर राज्य सरकारला बघा ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. कुठे, लक्ष द्या इकडे बघा. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात पहिले होते कलम 40. कलम 40 मध्ये आपल्याला प्रदान करण्यात आला आहे ग्रामपंचायतीची स्थापना. तर कलम 40 जे आहे हीच प्रदान करते आपल्याला ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार. कलम 40 जे आहे ती प्रदान करते. पुढे बघा सरकारने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम पारित केला. तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम जे आहे या मुंबई ग्रामपंचायत अधिनियमच्या लक्षात ठेवा कलम 5 नुसार. तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम 5 जे आहे या कलम 5 नुसार दरवर्षी बघा ग्रामपंचायतची स्थापन करण्याचा अधिकार तो राज्य सरकारला प्रदान करण्यात आलेला आहे. तर राज्य सरकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 5 नुसार स्थापन करते आणि राज्यघटनेत बघा कलम 40 नुसार लक्षात ठेवायचं आहे ग्रामपंचायतची स्थापना करण्याचा अधिकार दिलेला होता. तर प्रश्न विचारलाय तुम्हाला पिंपरी चिंचवडला स्थापन करण्याचा अधिकार कोणाला, तर राज्य सरकारला तो स्थापन करण्याचा अधिकार प्रदान केलेला आहे. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्नाकडे ज्यावेळेस आलो पण तो लक्षात द्या रे. पिंपरी चिंचवड पोलिसला हा सुद्धा प्रश्न येऊन गेला आहे. आपण बघा पोलीस भरतीचे PYQ बघून आलेला आहे. हेच प्रश्न तुम्हाला तलाठी ग्रामसेवक सगळ्या ठिकाणी कामी येतात, असं नाही की वेगळे येते म्हणून. पंचायत राज संबंधी बऱ्यापैकी तेच प्रश्न रिपीट होत असतात. बघा ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते. ग्रामसेवक जो आहे त्याच्यावर नजीकचं नियंत्रण कोणाचं राहणार आहे बघून घ्यायचं. पहिल्यांदा जर ग्रामसेवक जर म्हटलं तर ग्रामसेवकावर जे पहिलं नियंत्रण राहते लक्षात ठेवा रे ते राहते विस्तार अधिकारी. तर पहिलं जे नियंत्रण आहे ते मित्रांनो बघा विस्तार अधिकाऱ्याचं राहते आणि यांच्यावर बघा विस्तार अधिकार नियंत्रण राहते गट विकास अधिकारी. तर याच्यावर लक्षात ठेवा गट विकास अधिकारी जे आहे त्यांचं नियंत्रण राहणार आहे. ग्रामसेवकावर पहिले नियंत्रण विस्तार अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यावर गट विकास अधिकारी यांचं नियंत्रण राहते ज्यांना आपण BDO ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून ओळखलं जाते. तर पहिले बघा इथे लक्षात ठेवायचं आहे ग्रामसेवकावर नजीकचं नियंत्रण कोणाचं आहे. तहसीलदार नाही, प्रांत नाही, CO नाही, गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी यांचं नियंत्रण राहते नजीकचं आणि गट विकास अधिकाऱ्यावर जर विचारलं तर CEO मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहे CEO यांचं नियंत्रण जे आहे BDOवर, BDOचं विस्तार अधिकारी आणि विस्तार अधिकारी बघा ग्रामसेवकावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते. आता ग्रामसेवक संबंधी महत्वाचं आहे ग्रामसेवकाची नेमणूक बघा रे. नेमणूक किंवा नियुक्ती जर विचारलं कोण करते तो करते रे CEO. मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे तो ग्रामसेवकाची नियुक्ती करते. मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढे यांची निवड लक्षात ठेवा. निवड करते रे जिल्हा निवड समिती. निवड जर म्हटलं तर लक्षात ठेवायचं आहे जिल्हा निवड समिती जी आहे यांची निवड करते. आणि वेतन जर म्हटलं लक्षात ठेवा वेतन यांचं दिलं जाते जिल्हा निधीमधून जो आहे यांचं वेतन दिलं जाते. तर जिल्हा निधी जे आहे त्या जिल्हा निधीतून यांचं वेतन दिलं जाणार आहे. नेमणूक करते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO. निवड करते जिल्हा निवड समिती आणि वेतन जर म्हटलं तर जिल्हा निधीमधून यांचं वेतन दिलं जाते. आणि हाच बघा रे ग्रामसेवक जो आहे मित्रांनो तो राहते बघा ग्रामपंचायतीचा सचिव किंवा प्रशासकीय प्रमुख. आपल्या ज्या गावात ग्रामपंचायत राहते त्याचा हिशोब सांभाळणे, जन्ममृत्यूची नोंद करणे, ग्रामपंचायतचे सगळे जे प्रशासकीय काम आहे आपला ग्रामसेवक सांभाळत असते. लक्षात ठेवायचं आहे. तर ग्रामसेवक तुम्हाला महत्वाचा राहते. प्रश्न तोच आहे का यांच्यावर नियंत्रण कोणाचं राहते. तर जवळचं विस्तार अधिकारी त्यानंतर गट विकास अधिकाऱ्याचं नियंत्रण जे आहे या व्यक्तीवर राहणार आहे. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा रे
39 नंबरचा प्रश्न आहे, पुणे शहर पोलीस 2023 ला जो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? आता समजून घेऊ. आपल्या देशात जे पंचायत राज सुरू झालेला आहे 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने याला घटनात्मक दर्जा प्रदान केला. महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं का गावाचा पहिले विकास झाला पाहिजे आणि गावाचा जर विकास होणार तर आपोआप देशाचा विकास होत जाईल, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून बघा, पंचायत राज जे पद्धत आहे यांचा मुख्य उद्देश कोणता? तो रात्री लोकशाहीचे विकेंद्रीकरण. बघा, विकेंद्रीकरणचा अर्थ होते का सत्ता जे आहे खालच्या लोकांपर्यंत पोहोचवणे किंवा त्यांना पॉवर देणे. तर पंचायत राजचा मूळ हेतू हा आहे का लोकांना पॉवर देणे, त्या स्थानिक लेवलचे लोक जे आहेत त्यांना पॉवर देणे जे आहे म्हणजे विकेंद्रीकरण करणे, सत्तेचं विकेंद्रीकरण करणे किंवा लोकशाहीचं विकेंद्रीकरण करणे. यासाठी बघा पंचायत राज पद्धतीचा हा मुख्य उद्देश राहिलेला आहे, लोकशाहीचे विकेंद्रीकरण. आता समजून घ्यायचे, दोन गोष्टी तरी माहीत असायला पाहिजे. सर्वात पहिले एक व्यक्ती आहे रे लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोला आपण लक्षात ठेवायचं, एक व्यक्ती याचं नाव आहे, तो पण नाव लक्षात ठेवा, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. बघा, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक जर म्हटलं कोणत्या व्यक्तीला म्हणतात, तो आहे लॉर्ड मेयो. तर लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखलं जाते, तो व्यक्ती लॉर्ड मेयो. एक आहे रे लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनला म्हणतो आपण बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. बघा, लॉर्ड रिपनला जर म्हटलं पण याला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. दोन नाव आहे, पहिला लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक जर म्हटलं तर लॉर्ड मेयो. लॉर्ड रिपन आहे रे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक जर म्हटलं तर लॉर्ड रिपन. आणि लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा पारित करून पहिल्यांदा लोकशाहीचं विकेंद्रीकरण घडून आणलेलं होतं. इथे बघा, पंचायत राज पद्धत जी आहे याचा मुख्य उद्देश कोणता? तर लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणे हाच त्याचा प्रमुख उद्देश राहणार आहे. ऑप्शन नंबर 3 पुणे शहरला पोलीसला जो आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. समजलाय? चला नेक्स्ट कडे जाऊ. पुढे बघा, हा बघा रे नेक्स्ट जो प्रश्न आहे तुम्हाला हिंगोली पोलीस 2023 ला तर आला. अजून बघा 5 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती. तर बघा, जिल्हा परिषदमध्ये एकूण 10 समित्या राहतात, या समितीला सोडून. तर त्यामधली सर्वात महत्वाची समिती जी आहे ती राहते स्थायी समिती, ज्याचा अध्यक्ष लक्षात ठेवा. स्थायी समितीचा जर अध्यक्ष जर म्हटलं तो राहते जिल्हा परिषदचा अध्यक्ष. तर जो जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहणार आहे मित्रांनो, तोच राहते स्थायी समितीचा अध्यक्ष राहणार आहे. त्यात पंचायत समितीचे सभापती सुद्धा जे सदस्य म्हणून राहतात. आणि हा जो आहे सर्वात महत्वाची समिती म्हणजे स्थायी समिती. त्या स्थायी समितीचा अध्यक्ष लक्षात ठेवा जिल्हा परिषदचा अध्यक्षच राहणार आहे. पुढे महिला आणि बाल कल्याण समिती, याची अध्यक्ष बघा रे नेहमी महिलाच असते. अध्यक्ष आहे ते महिलाच असणार. तर महिला आणि बाल विकास समिती जी आहे यांची अध्यक्ष लक्षात ठेवा महिलाच राहणार आहे. तर महिलाच याची अध्यक्ष राहते. स्थायी समितीचा अध्यक्ष जिल्हा परिषदचा अध्यक्ष जो आहे तोच राहते स्थायी समितीचा अध्यक्ष राहणार आहे. आता जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ विचारते रे, त्यांचा कार्यकाळ जर तुम्हाला विचारला तर फक्त 2.5 वर्ष जो आहे जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ राहते, 2.5 वर्ष. आणि मॅक्झिमम बघा जास्तीत जास्त हे 10 वर्ष आपलं पद भूषवू शकतात, म्हणजे 4 वेळा सलग 4 वेळा किंवा 10 वर्ष जे ते आपल्या पदावर राहू शकते जिल्हा परिषदचा अध्यक्ष. 10 वर्षानंतर यांना आपलं पद भूषवता येत नाही. तर जास्तीत जास्त 4 वेळा किंवा 10 वर्ष हे आपल्या पदावर राहू शकते. आणि हेच बघा स्थायी समितीचे अध्यक्ष जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा परिषदचा अध्यक्ष राहणार आहे. आणि झेडपी मधली सर्वात महत्वाची समिती जर तुम्हाला विचारलं स्थायी समिती राहणार आहे. क्रमांक 1 जे आहे याचं बरोबर उत्तर येते. नेक्स्ट जाऊ, पुढचा प्रश्न बघा. हा बघा तुम्हाला हिंगोली पोलीस आणि धुळे पोलीस 2 वेळा जो आहे प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा याला काय म्हटलं आहे, नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात? तर अतिशय सोपी प्रश्न, खूप कठीण नाही आहे, सगळ्यांना माहित आहे. नगर परिषदचा जो अध्यक्ष राहते त्याला काय म्हणते? नगराध्यक्ष. इथे बघा हे तुम्हाला आहे, शहर नाही, नगराध्यक्ष. नगर परिषदचा जो अध्यक्ष राहते त्याला नगराध्यक्ष या नावाने ओळखलं जाते. बघा 10 मे 2016 लक्षात ठेवायचं आहे. 10 मे 2016 पासून नगराध्यक्ष बघा थेट जनतेमधून निवडले जाते. बघा रे 2016 पासून नगराध्यक्ष आहे थेट जनतेमधून निवडले जाते, डायरेक्ट त्यांची जनतेमधून निवडणूक होते. आणि नगराध्यक्षाचा कार्यकाळ लक्षात ठेवा 5 वर्ष जो आहे तो नगराध्यक्षाचा कार्यकाळ राहणार आहे. ते पॅनलमधून निवडून न येता आता थेट जनतेमधून निवडले जातात आणि 5 वर्ष यांचा कार्यकाळ राहते. पुढे नगर परिषदचा प्रशासकीय प्रमुख जर विचारलं, लक्षात घ्या,
जसं तो वेगळा झाला, हा राहिला प्रशासकीय प्रमुख. जर नगर परिषदचा आपल्याला प्रशासकीय प्रमुख जर विचारलं तो राहते मुख्याधिकारी. तर नगर परिषदेचा प्रशासकीय प्रमुख जर म्हटलं तो राहणार आहे मुख्याधिकारी. इथे बघा नगर परिषद अध्यक्षाला नगराध्यक्ष, प्रशासकीय प्रमुखाला मुख्याधिकारी या नावाने ओळखलं जाते. यांची निवड बघा रे. मुख्याधिकाऱ्याची निवड करते MPSC आणि नेमणूक जर म्हटलं लक्षात ठेवा नेमणूक करणार आहे राज्य सरकार. तर राज्य सरकार जे आहे मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करते. निवड जर म्हटलं तर MPSC, नेमणूक करते राज्य सरकार आणि प्रशासकीय प्रमुख मुख्याधिकारी. पण जर प्रश्न विचारला का नगर परिषदचा नगर अध्यक्ष जर कोण राहते तो राहते नगराध्यक्ष, थेट जनतेमधून निवडला जाते आणि कार्यकाळ जर म्हटलं तर 5 वर्ष जो आहे त्यांचा कार्यकाळ राहणार आहे. क्लिअर आहे? चला पुढे चला. प्रश्न बरोबर वाचत चलाच आहे ना. खूप सिंपल प्रश्न राहते, तुम्ही पहा. आणि मॅक्झिमम प्रश्न रिपीट होत असल्या कारणाने हे तुम्हाला लक्षात घ्यायचं का मॅक्झिमम रिपिटेशनवर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. बघा आता हा प्रश्न बघा तुम्हाला सोलापूर ग्रामीण पोलीस 2023ला तर आला, पण बघा रे 10 पेक्षा अधिक वेळा सुद्धा आतापर्यंत जो आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. असे प्रश्न स्किप करायचे नाही. बघा 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. त्याला विचारायचं आहे का जर पंचायत समिती किंवा कोणत्याही पंचायत राजच्या निवडणुका जर लढवायचं आहे तर कमीत कमी किती वय असायला पाहिजे. सगळ्यांचं लक्षात ठेवा रे, पंचायत राजसाठी सगळ्यांना वय पाहिजे 21 वर्ष. 21 वर्षाचं परफेक्ट उत्तर राहते. बघा पंचायत राजमध्ये आपण जर विचार केला तर सगळ्या पंचायत राजमध्ये ऑल, त्यामध्ये बघा तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, इकडे आहे नगर महानगरपालिका जर विचारलं तरी तेच महानगरपालिका, नगरपालिका लक्षात ठेवा आणि नगर पंचायत. या सगळ्यांचा जर विचारलं का किती वर्ष राहणार आहेत, सगळ्यांना 21 वर्ष जे आहे ते वयोमर्यादा राहते. 21 वर्ष. इथे एक पॉइंट लक्षात ठेवा, ग्रामसभेचा सदस्य, ग्रामसभा, तर ग्रामसभेचा जर तुम्हाला विचारलं सदस्य होण्यासाठी किती वयोमर्यादा लागते ते आहे 18. तर ग्रामसभेचा विचारला तर 18, नाही तर सगळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत या सगळ्यांसाठी मित्रांनो आपल्याला बघा 21 वर्ष जे आहे ती वयोमर्यादा लागते. 21. फक्त ग्रामसभेचा सदस्य जर विचारला तर 18 वर्ष जो आहे आपल्याला ग्रामसभेच्या सदस्यासाठी लागणार आहे. तर प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा येऊन गेला. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे त्याचं उत्तर राहते. काही ते लक्षात ठेवा 21 वर्ष जे आहे ते आपल्याला निवडणूक लढवासाठी लागणार आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा नागपूर ग्रामीण पोलीसला तर हा प्रश्न आलाच, त्याचबरोबर 20 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त तर विचारतेस. ग्रामपंचायत तुम्हाला माहित आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 40 मध्ये ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद होती. पुढे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम सुद्धा आलेला आहे. इथे तेच आहे का ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 ते 17. तर 7 ते 17 जे आहे ती राहते ग्रामपंचायतची सदस्य संख्या आणि ही ठरते बघा रे लोकसंख्येनुसार. सांगतो काय आहे बघा इकडे. सर्वात पहिले लोकसंख्येनुसार जर विचार केला काय सर्वात पहिले बघा 1500 तेव्हा राहते 7. 1500 पेक्षा कमी जरी म्हटलं तर लक्षात ठेवा 7. 1500 पेक्षा कमी किती 7. आता बघा 1500 ते 3000, 3000 ते 4500, 4500 ते 6000, 6000 ते 7500 आणि लास्ट मध्ये बघा 7500 पेक्षा जास्त. बघून घ्या 1500 पेक्षा कमी 1500 ते 3000, 3000 ते 4500, 4500 ते 6000, 6000 ते 7500 आणि 7500 पेक्षा जास्त 10000 पर्यंत जर लोकसंख्या असेल तर बघून घ्या 1500 पेक्षा कमी किती 7, नंतर 9, नंतर 11, नंतर 13, त्यानंतर 15, लास्ट मध्ये 17. तर 7 ते 17 ही आपल्या ग्रामपंचायतची सदस्य संख्या राहते आणि ते पण डिपेंड करते लोकसंख्येवर. म्हणजे बघा ज्या प्रकारे लोकसंख्या राहणार आहे त्याच प्रकारे सदस्य संख्या ठरते. कधी कधी काय होते 3000 ते 4500 जर लोकसंख्या आहे तर मग तिथे सदस्य संख्या किती असे प्रश्न विचारले जात असतात तर माहित पाहिजे. म्हणून बघा इथे 1500 पेक्षा कमी किती रे 7, 1500 ते 3000 9, 3 ते 4500 11, 11 ते 6000 13, 13 त्याच्यानंतर बघा 6000 ते 7500 पर्यंत 15
आणि जर लोकसंख्या 7,500 ते पलीकडे निघून गेली 10,000 पर्यंत, तर त्या ठिकाणी बघा 17 सदस्य संख्या जी आहे ते राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 बघा, 7 ते 17 ही ग्रामपंचायतची सदस्य संख्या राहते. 20 वेळा प्रश्न येऊन गेला म्हणून थोडं केअरफुली याला लक्ष द्यायचं आहे. कारण बघा ना, असे जर प्रश्न तुमचे चुकले ना तर सरळ सांगत आहे, धोपटी बेल न उचलायचं, आपलं घरी चालले जा. एवढे सिंपल प्रश्न चुकता कामा नये, है ना. हे जर प्रश्न चुकत असेल तर तुम्हाला विचार करणं भाग आहे का मी खरंच अभ्यास करताय की नाही करत आहे. समजलाय? स्वतःवर तुम्हाला डाऊट यायला पाहिजे का असे जर प्रश्न चुकत असेल तर तुमच्या अभ्यास करण्याला काही व्हॅल्यू नाही आहे. हे सिंपल प्रश्न असतात, हे सिंपल प्रश्न चुकले नाही पाहिजे. पुढे बघा, आता नागपूर शहर पोलीस 2021 ला जो आहे हा प्रश्न आपल्याला येऊन गेला आहे. बघा रे, ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे. आता तुम्हाला माहित आहे, गावासंबंधी निर्णय घेणारी सर्वोच्च सभा म्हणजे होते ग्रामसभा, आणि ग्रामसभा आयोजित करण्याचं कार्य ज्या व्यक्तीचं आहे तो राहते सरपंच. हे मेन काम सरपंच आहे, सरपंचाचंच काम आहे. ग्रामसभा आयोजित करण्याचं कार्य जर कोणाचं आहे, सरपंचाचं राहणार आहे. बघून घ्या. सर्वात पहिले बघा, ग्रामसभा जर म्हटलं तर भारतीय राज्यघटनेची एक कलम आहे रे, कलम 243A, यामध्ये ग्रामसभेची व्याख्या करण्यात आलेली आहे. कलम 243 मध्ये ग्रामसभेची व्याख्या पुढे बोलवते कोण, तर लक्षात ठेवा, बोलविण्याचा अधिकार, बोलविण्याचा अधिकार तर तो राहते रे सरपंच. सरपंच जो आहे यालाच लक्षात ठेवा, ग्रामपंचायत जे बोलवण्याचा अधिकार राहणार आहे. कोणाला म्हटलं तर सरपंचाला. सचिव, ग्रामसभेचा सचिव जर कोण राहते तर सचिव लक्षात ठेवा तो राहणार आहे ग्रामसेवक. सचिव जर म्हटलं तर लक्षात ठेवा ग्रामसेवक जो आहे तो सचिव राहते. बोलवण्याचा अधिकार सरपंच, सरपंच नाही तो उपसरपंच, नसेल तर ग्रामसेवक बोलवते. सचिव म्हटलं तर ग्रामसेवक. सदस्य बघा, सदस्यामध्ये तुम्हाला एक तर आहे मतदार यादीत नाव असलेले म्हणजे होते 18 वर्षावरील सर्व व्यक्ती, मतदार यादीत नाव असलेले सर्व व्यक्ती, किंवा प्रौढ व्यक्ती जे म्हणतो आपण त्यांना, त्या प्रौढ व्यक्तीची लक्षात ठेवा ग्रामसभा जी आहे बनणार आहे. तर मतदार यादीत नाव असलेले प्रौढ व्यक्ती यांची बनते ग्रामसभा. 18 वर्ष कंप्लीट असायला पाहिजे. किमान किती ग्रामसभा वर्षभरात होत्या, तर वर्षभरात किमान बघा रे 4 तरी ग्रामसभा ज्या आहे वर्षभरात व्हायला पाहिजे. 4 मध्ये कधी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि 2 ऑक्टोबरला आपल्या इथे बघा किमान 4 ग्रामसभा तरी व्हायला पाहिजे. आणि गणसंख्या विचारते, लक्षात ठेवा. एक तर बघा मतदार संख्येच्या 15%, म्हणजे आपल्या गावची जे लिस्ट राहते वोटिंग लिस्ट त्याच्या मिनिमम 15% तरी लोक हजर राहायला पाहिजे, किंवा कमीत कमी 100 तरी लोक जे हजर राहायला पाहिजे. तेव्हा लक्षात ठेवा ग्रामसभा होती. गणसंख्या महत्वाचं आहे, मतदार संख्येच्या 15% किंवा 100 ही त्याची गणसंख्या राहणार आहे. किमान म्हटलं तर 4 सदस्य आहे, मतदार यादीत नाव असलेले सर्व प्रौढ व्यक्ती जे आहे ते राहणार आहे. आणि सचिव म्हटलं तर ग्रामसेवक, मात्र बोलवण्याचा अधिकार सरपंचाला जो आहे तो राहते. हाच प्रश्न इथे बघा रे, ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य कोणाचे आहे, सरपंच. सरपंचाचंच काम आहे ग्रामसभा आयोजित करणे. तर नागपूर शहर पोलीसला प्रश्न येऊन गेला, महत्वाचा आहे. नेक्स्ट बघा, तर हा प्रश्न बघा, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे. तर ठाणे चालकला प्रश्न आला होता, सिंपल आहे, त्रिस्तरीय. आपल्या इथे 3 स्तरीय जे आहे ते पंचायत राज व्यवस्था आहे, त्रिस्तरीय. बघून घ्या 3 स्तर कोणते म्हटलं तुम्हाला पहिले सांगितलं. 3 स्तर मध्ये बघा रे, सर्वात पहिले जर म्हटलं तर खाली गेलो आपण तर ग्रामपंचायत गाव लेवलवर, मधामध्ये राहते पंचायत समिती आणि सर्वात वरती राहते जिल्हा परिषद. तर बघा 3 स्तर, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, हे 3 स्तर आहे. म्हणून आपल्या इथे त्रिस्तरीय जे आहे पंचायत राज व्यवस्था आहे. आणि आपल्या इथे त्रिस्तरीय महाराष्ट्रात सांगणारी समिती होती बघा वसंतराव नाईक समिती. तर महाराष्ट्रात वसंतराव नाईक समितीने बघायचा शिफारस केलेली आहे. आणि महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात सगळ्यांना माहित आहे, 1 मे 1962 महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात झालेली आहे. समिती जर विचारलं तर वसंतराव नाईक समिती, सुरुवात आहे 1 मे 1962. रचना विचारली तर त्रिस्तरीय रचना आपल्या राज्यात जे आहे वसंतराव नाईक समिती यांनी सांगितलेलं होतं. पुढे केंद्रामध्ये सांगणारी बघा रे, हे आहे बलवंतराय मेहता समिती. लक्षात ठेवा बलवंतराय मेहता समिती. तर बलवंतराय मेहता समिती यांनी सांगितले होतं त्रिस्तरीय रचना जी आहे या समितीने सांगितली आहे, बलवंतराय मेहता समिती. आणि एक होती रे अशोक मेहता समिती. तर अशोक मेहता समिती ज्या मित्रांनो यांनी बघा
द्विस्तरीय रचना सांगितली आहे. तर अशोक मेहता समिती जर म्हटलं तर द्विस्तरीय आणि बलवंतराय मेहता समिती त्रिस्तरीय. तर बलवंतराय मेहता जर म्हटलं त्रिस्तरीय, अशोक मेहता द्विस्तरीय रचना सांगण्यात आलेली आहे. आणि महाराष्ट्रात 1 मे 1962 ला पंचायत राजची सुरुवात करण्यात आलेली आहे. समिती जर विचारलं तर वसंतराव नाईक समिती यांच्या शिफारशीवरून सुरुवात करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा बघा नेक्स्ट, हा सुद्धा बघा तुम्हाला सोलापूर SRPF 2023, नागपूर ग्रामीण चालक 2021 आणि आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. 10 पेक्षा अधिक वेळा. प्रश्न काय बघा, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना आता सांगितलं आहे, त्रिस्तरीय विचारलेला आहे. पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर बघा रे तुम्हाला त्रिस्तरीय ज्या समितीने सांगितली आहे ती आहे बलवंतराय मेहता समिती यांनी ही रचना सांगितली होती त्रिस्तरीय. आणि या समितीचा स्वीकार करणारं पहिलं राज्य तुम्हाला माहित पाहिजे ते आहे राजस्थान, ज्यांनी भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था लागू केली आहे. पहिलं राज्य राजस्थान, दुसरं आहे रे आंध्र प्रदेश. पहिलं म्हटलं तर राजस्थान, दुसरं आहे आंध्र प्रदेश. रचना होती त्रिस्तरीय, बलवंतराय मेहता समिती. पुढे बघा अशोक मेहता समितीने रचना सांगितली रे द्विस्तरीय. बघा इथं द्विस्तरीय रचना ज्या समितीने सांगितली आहे ती आहे अशोक मेहता समिती द्विस्तरीय रचना सांगितलेली आहे. तर अशोक मेहता द्विस्तरीय, बलवंतराय मेहता त्रिस्तरीय, लागू करणार पहिला आहे राजस्थान आणि आंध्र प्रदेश. महाराष्ट्रात सुद्धा बघा वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवरून आपल्या राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू झाली. महाराष्ट्रात कधी मित्रांनो बघा द्विस्तरीय लागलेली नाही आहे. तर द्विस्तरीय तर महाराष्ट्रात कधीच लागू झालं नाही. आपल्या इथे नेहमीप्रमाणे बघा त्रिस्तरीय संकल्पना आहे. तर प्रश्न इम्पॉर्टंट का बरं आहे बघा, 10 पेक्षा अधिक वेळा तर विचारला. नागपूर आणि सोलापूरला सुद्धा इम्पॉर्टंट येऊन गेलेला आहे, तर महत्वाचं आहे. चला पुढे, हा बघा हे कट्टुकट ठेवा सर. नॉलेज आहे ना खूप फापट पसारा ठेवत बसत नका. लिमिटेड पाहिजे पण क्लिअर असणं तुम्हाला खूप आवश्यक राहणार आहे. त्याच पद्धतीने चला येऊन जाते. भंडारा चालकचा प्रश्न आहे 2021 ला. बघा महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? वसंतदादा पाटील नाही, यशवंतराव चव्हाण नाही, वसंतराव नाईक समिती. बघा वसंतराव नाईक समिती 1960 ला नेमलेली होती आणि 61 ला त्यांचा अहवाल आला. त्या 61 नुसार बघा महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा 1961 पारित झाला. लक्षात ठेवा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 ला पारित झाला. आणि बघा रे 1 मे 1962 ला, लक्षात घ्या 1 मे 1962 ला महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात. बघा 1 मे 1962 ला महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि समिती जर विचारलं तर बघा वसंतराव नाईक समिती यांच्या शिफारशीवरून आपल्या इथे 1 मे 1962 ला महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात झाली. आता एकच समिती आहे का तर नाही बाबा, टोटल आपल्या महाराष्ट्रात 4 समित्या येऊन गेल्या. बघा सांगतो कोणत्या कोणत्या. पहिली आहे वसंतराव नाईक समिती, सर्वात पहिली. पहिल्या नंबरला वसंतराव नाईक समिती 1960. नंबर 2 लक्षात ठेवा बोंगीरवार समिती. बोंगीरवार समिती जर विचारलं तुम्हाला तर लक्षात घ्यायचं आहे बोंगीरवार समिती जी आलेली आहे ती आली 1970. नंबर 3 बघा रे बाबूराव काडे समिती. बाबूराव काडे समिती ही आली आहे 1980. आणि लास्ट बघा चौथी PB पाटील समिती जी आली आहे 1984. बघा महाराष्ट्रात जेव्हा पंचायत राज स्थापन होणार आहे तर महाराष्ट्रात पंचायत राजसाठी समिती आल्या 4. त्यात लक्षात घ्या पहिली वसंतराव नाईक समिती 1960, बोंगीरवार समिती 1970, बाबूराव काडे समिती 1980 आणि PB पाटील समिती 1984. म्हणजे बघा 4 वर्षाला 4 समित्या आल्या. त्यात महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात वसंतराव नाईक समितीवरून 1 मे 1962 ला ह्या आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राजची सुरुवात झाली. समित्या विचारलं तर 4, वसंतराव नाईक समिती, बोंगीरवार समिती, बाबूराव काडे आणि PB पाटील समिती. 60, 70, 80 आणि 84 लक्षात ठेवायचं आहे. 4 समित्या आपल्या इथे आलेल्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे 47चं उत्तर राहणार आहे. पुढे चला नेक्स्ट बघा रे हा प्रश्न बघा छत्रपती संभाजीनगर SRPF 2021 ला येऊन गेलेला आहे. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असते?
आता तुम्हाला माहिती आहे महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख जर म्हटलं तर महानगरपालिकेचा आयुक्त, आणि त्याला कधी वापस बोलण्याचा अधिकार राज्य शासनाला राहणार आहे. तर बघा 48चा ऑप्शन क्रमांक 4. कोणाला म्हटलं तर महानगरपालिकेच्या आयुक्ताला. फेमस राहते, बघून घ्या इकडे. सर्वात पहिले बघा रे, महानगरपालिकेचा आयुक्त जो राहते तो राहते महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख. तर महानगरपालिका जे आहे याचा प्रशासकीय प्रमुख जर म्हटलं तर महानगरपालिकेचा आयुक्त असतो. याची निवड बघा, निवड कोण करते तर लक्षात ठेवा, निवड करते याची UPSC, आणि नेमणूक जर म्हटलं लक्षात ठेवा रे, नेमणूक करते याची राज्य सरकार किंवा राज्य शासन. बघून घ्या. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख म्हटलं तर महानगरपालिकेचा आयुक्त, निवड UPSC, आणि नेमणूक कर्त्यांची राज्य सरकार, किंवा जर याला परत जरी बोलवायचं आहे तरी राज्य सरकार याला परत बोलवू शकते. पुढे महानगरपालिकेचा प्रमुख बघा, महानगरपालिकेचा प्रमुख. आता प्रशासकीय प्रमुख नाही म्हटलं, फक्त प्रमुख जो राहते तो राहते महापौर, आणि महापौरचा कार्यकाळ बघा रे 2.5 वर्ष जो आहे तो आपल्या महापौरचा कार्यकाळ राहते. तर महानगरपालिकेचा प्रमुख महापौर कार्यकाळ 2.5 वर्ष, आणि प्रशासकीय प्रमुख जर विचारला महानगरपालिकेचा आयुक्त, त्याची निवड करते UPSC, नेमणूक करते राज्य सरकार, आणि त्यालाच बघा परत जरी बोलवायचं आहे तरी राज्य सरकारच त्याला परत बोलवू शकते. 48चा ऑप्शन नंबर 4 उत्तर राहणार. क्लिअर आहे. पुढे हा बघा रे, सांगली चालक 2021 जो आहे आपल्याला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? असा प्रश्न ऑलरेडी येऊन गेला आहे का. पंचायत राजचा मेन उद्देश काय, तर लोकशाहीचे विकेंद्रीकरण, आणि पंचायत राज लक्षात ठेवा विकेंद्रीकरणावरच आधारित आहे. ऑप्शन क्रमांक 2 विकेंद्रीकरण. म्हणजे सगळं काही जे आहे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करणार नाही, तर स्थानिक लेवलवर आपण काही संस्था स्थापन करून त्यांना काही अधिकार प्रदान केलेले आहे, त्याला म्हणते विकेंद्रीकरण, वाटप करणे. तिथे ऑप्शन क्रमांक 2 आहे. आपल्या अधिकाराचं विकेंद्रीकरण करण्यासाठी, लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठीच पंचायत राज व्यवस्था जी आहे ती आधारित आलेली आहे. आणि भारतात 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसारच बघा मित्रांनो पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्रदान केला. तर विकेंद्रीकरण ऑलरेडी आपण याच्यावर डिस्कस केलेलं आहे, माहित आहे, हे पाठीमागे प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे चला, हा प्रश्न बघा. याचा जर आपण विचार केला ना मित्रांनो, कुठे कुठे विचारलेला आहे बघून घ्या. छत्रपती संभाजीनगर, SRPF, गोंदिया, पुणे, आणि 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, पाणी पंचायत, पाणी काय म्हटलेला, पंचायत, या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? पाणी फाउंडेशन वेगळं, हे पाणी पंचायत आहे, लक्षात घ्या. पाणी पंचायत जर म्हटलं तुम्हाला तर पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक जर कोण आहे तर ते आहे विलासराव साळुंके. बघा, विलासराव साळुंके जे यांना म्हणते पाणी पंचायतचे जनक. तर पाणी पंचायतचे जनक जर म्हटलं कोण आहे लक्षात ठेवा, विलासराव साळुंके जे आहेत ते राहणार आहे पाणी पंचायतचे जनक. यासाठी जवळपास 30 वर्षे यांचा या गोष्टीसाठी संघर्ष राहिलेला आहे. पाण्याचा अधिकार लक्षात ठेवा, त्यावर यांनी मोठा संघर्ष केलेला आहे, म्हणून यांना बघा विलासराव साळुंके यांना पाणी पंचायतचे जनक असे म्हणून ओळखले जाते. इम्पॉर्टंट आहे, थोडस आउट ऑफ द बॉक्स. पाणी पंचायतचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते? विलासराव साळुंके. पुढे पाणी फाउंडेशनचे जनक बघा रे, पाणी फाउंडेशन. जर पाणी फाउंडेशन म्हटलं तर पाणी फाउंडेशन 2016 पासून जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं, त्याच्या अगोदरच बघा. तर पाणी फाउंडेशनचे जनक जर तुम्हाला विचारलं ते आहे आमिर खान. आमिर खान पाणी फाउंडेशनचे जनक आहे, आणि दरवर्षी बघा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुद्धा हे ऑर्गनाईज करतात. तर दुष्काळी भागामध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुद्धा पाणी फाउंडेशन तर्फे ऑर्गनाईज केली जाते. पाणी फाउंडेशनची स्थापना म्हटलं तर आमिर खान, हे आमिर खान पाणी फाउंडेशन संबंधी आहे. इथे बघा पाणी पंचायत विचारलं आहे, तर पाणी पंचायत संबंधी लक्षात घ्या रे विलासराव साळुंके जे आहे हे पाणी पंचायतचे जनक म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर येणार आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट पुढे चला, हा बघा सोलापूर ग्रामीण चालक 2021 जो आहे महत्वाचा प्रश्न आहे. ग्राम विकासाची नरेगा, लक्षात ठेवा ही योजना कोणत्या महान व्यक्तीच्या नावे आहे? महात्मा गांधी. आता याच्यात बदल झालेला आहे. महात्मा गांधीची योजना होती मनरेगा, ते नाव सुद्धा बदललेलं आहे. ते आता बदलून जी रामजी नावाची योजना जी नवीन सरकार आणणार आहे, त्याच्यावर थोडासा वाद सुद्धा पाठीमागे झालेला होता, लक्षात घ्या. तर महात्मा गांधी यांच्या नावावरून बघा रे आपल्या इथे मनरेगा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा याचं नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजना किंवा रोजगार हमी योजना म्हणून सुद्धा ही योजना ओळखली जाते. आणि महाराष्ट्रात बघा रे 1972ला या योजनेचा सुरुवात करण्यात आलेला आहे. का बरं बघा, 1972ला महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता आणि त्यामुळे बघा वी.स. पागे, ज्यावेळेस आपल्या लक्षात ठेवायचे विधान परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहे वी.स. पागे, यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजना 1972ला सुरू करण्यात आली. आणि जे व्यक्ती काम करे त्या काम करणाऱ्या व्यक्तींना धान्याच्या स्वरूपात जे मोबदला दिला जात होता 1972ला, ते 1972ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. याचे जनक बघा, त्याला लक्षात ठेवायचं आहे रोजगार हमी योजनेचे जनक विचारते कोण आहे, तर लक्षात घ्यायचं रे वी.स. पागे, विठ्ठल सखाराम पागे. लक्षात ठेवायचं आहे विधान परिषदेचे, विचारते विधान परिषदेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष. विधान परिषदेचे जवळपास बघा रे 18 वर्ष जे आहे ते अध्यक्ष राहिलेले आहे. तर 18 वर्ष विधान परिषदेचे अध्यक्ष राहिले होते वी.स. पागे. यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजना जन्माला आलेली आहे. विठ्ठल सखाराम पागे यांना रोजगार हमी कार्यक्रमाचे जनक. पुढे यांची योजना केंद्र सरकारने स्वीकारली. केंद्र सरकारची योजनाचा कायदा आला 2005ला, जो आहे केंद्र सरकारने कायदा पारित केला. आणि 2 फेब्रुवारी 2006ला जो आहे तो कायदा 200 जिल्ह्यामध्ये लागू केलेला होता. तर कायदा आला 2005, लागू झाला 2006. आणि यानुसार बघा 100 दिवस जे आहे त्या ग्रामीण भागातल्या एका कुटुंबातल्या एका व्यक्तीला आपण रोजगार जो आहे प्रदान करत असतो. त्याचं नाव होतं महात्मा गांधी यांच्या नावावरून जे आहे नरेगाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे 2009 पासून. पण आता ही योजना सुद्धा चेंज झालेली आहे. माहित असायला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे? चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, हा बघा रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहे. ऑलरेडी आत्ताच सांगितलंय का रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक ज्यांच्या संकल्पनेतून ही योजना आलेली आहे विठ्ठल सखाराम पागे. रोजगार हमी कार्यक्रमाचे जनक, हा प्रश्न बघा संभाजीनगर, बुलढाणा 10 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला आहे, म्हणून इम्पॉर्टंट आहे. का रोजगार हमी कार्यक्रमाचे जनक म्हटले तर विठ्ठल सखाराम पागे जे आहे हेच या कार्यक्रमाचे जनक राहणार आहे. विधान परिषदचे सर्वाधिक काळ अध्यक्ष वी.स. पागे, 18 वर्षांनी जे आहे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. हेच आहे रोजगार हमी कार्यक्रमाचे जनक. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा, हा प्रश्न बघा नागपूर ग्रामीण चालक 2021ला प्रश्न आलेला आहे. सध्या बघा तलाट्यांची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणाला आहे. महसूल विभागामध्ये जर विचार केला ग्राम पातळीवर अत्यंत महत्वाचं काम करणारा व्यक्ती म्हणजे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी. यांचं नाव बदललं आहे बघा रे. तलाट्यांचं जर नवीन नाव विचारलं तुम्हाला ते आहे ग्राम महसूल अधिकारी. तलाठी म्हणजे होते ग्राम महसूल अधिकारी, ज्याला म्हणतो आपण तलाठी. लक्षात ठेवायचं यांना नेमण्याचे अधिकार कोणाला राहतात. बघा यांची नेमणूक जी आहे ते करते रे जिल्हाधिकारी. तलाट्यांची नेमणूक जर म्हटलं कोण करते तर जिल्हाधिकारी जो आहे तलाट्याची नेमणूक करणार आहे. नियंत्रण यांच्यावर बघा तलाट्यांवर नियंत्रण जवळचं कोणाचं राहते तर पहिलं नियंत्रण राहते मंडळ अधिकारी. सर्वात पहिले मंडळ अधिकाऱ्यावर नियंत्रण ज्या व्यक्तीचं राहते लक्षात ठेवा तो राहते नायब तहसीलदार किंवा तहसीलदार. एक तर नायब तहसीलदार किंवा तहसीलदार जे आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवते मंडळ अधिकाऱ्यावर. लक्षात घ्यायचं आहे. तिथे बघा त्यांच्यावर जर म्हटलं तलाट्यावर नियंत्रण मंडळ अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यावर नायब तहसीलदार किंवा तहसीलदार नियंत्रण ठेवत असते. तर नेमणूक कोण करते जिल्हाधिकारी. लक्षात ठेवायचं आहे. गावातील महसूल डिपार्टमेंटचा सगळ्यात महत्वाचा अधिकारी जर कोणता आहे तर तो म्हणजे तलाठी राहणार आहे. तर तलाठीची नेमणूक बघा जिल्हाधिकारी करते. नागपूर ग्रामीण चालक 2021. पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, हा प्रश्न बघा रे. वर्धेला सुद्धा आला, कुसडगाव आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली. मी आता सांगितलं तुम्हाला टोटल बघा महाराष्ट्रात 4 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. वसंतराव नाईक समिती 1960, बोंगीरवार समिती 1970, बाबूराव काळे समिती 1980 आणि पी.बी. पाटील समिती 1984. म्हणजे बघा महाराष्ट्रात या 4 समित्या आल्या आहेत. पहिली आली 1960 वसंतराव नाईक, त्यानंतर बोंगीरवार 1970, बाबूराव काळे 1980 आणि पी.बी. पाटील समिती बघा 1984ला. म्हणजे 4 समित्या आलेल्या आहेत. पण सर्वात प्रथम यांनी प्रश्न विचारला आहे का सर्वात प्रथम नेमलेली समिती कोणती, तर ती आहे रे वसंतराव नाईक समिती 1960, जी सर्वात प्रथम नेमलेली समिती आहे. ज्यांनी महाराष्ट्रात बघा त्रिस्तरीय रचना जी आपल्याला सांगितलेली होती, त्रिस्तरीय
आणि यांच्या शिफारशीतून बघा 1 मे 1962ला महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात झाली. तर म्हणून लक्षात घ्या तुम्हाला महत्वाची समिती ऑप्शन क्रमांक 3 वसंतराव नाईक समिती राहणार आहे. केंद्रामध्ये बलवंतराव मेहता समिती आणि राज्यामध्ये पहिली समिती होती वसंतराव नाईक समिती. पुढे हा बघा रे, कोल्हापूर बँड्समॅन आणि 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती सभा भरवणे आवश्यक आहे? आता इथे जर म्हटलं तुम्हाला ग्रामपंचायतीच्या म्हटलं, ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर कमीत कमी 12 सभा, प्रत्येक महिन्याला 1 होऊ शकते. इथे बघा प्रश्न कशा अँगलने विचारला, इथे पाहिजे होतं ग्रामसभेच्या किती सभा भरवणं जर आवश्यक आहे तर त्याचं उत्तर येणार आहे कमीत कमी 4. ग्रामपंचायतच्या जर सभा म्हटलं तर वर्षात 12 मिनिमम व्हायला पाहिजे, प्रत्येक महिन्याला 1, वर्षाच्या 12 ग्रामपंचायतच्या सभा. आणि ग्रामसभेच्या म्हटलं तर बघा कमीत कमी 4 ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या सभा व्हायला पाहिजे. कधी तर बघा 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे आणि 2 ऑक्टोबर. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, 2 ऑक्टोबर 4 ज्या आहे त्या ग्रामपंचायतच्या सभा होणं आवश्यक राहणार आहे. टोटल म्हटलं तर 4 ग्रामसभा. आणि ग्रामपंचायतीच्या म्हटलं टोटल 12, ग्रामसभेच्या म्हटलं तर 4. ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार सरपंच, तो जर नाही तो उपसरपंच किंवा ग्रामसेवक बोलवू शकते. सचिव तर राहते ग्रामसेवक. आणि ग्रामसभेमध्ये बघा रे कोरम राहते 15% किंवा 100. तर मतदाराच्या 15% किंवा 100 लोक जे आहेत ते हजर राहायला पाहिजे तरच ग्रामसभा होते. आणि गावासंबंधी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था ती म्हणजे ग्रामसभा. तर महत्वाचं आहे, लक्षात घ्या. 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न येऊन गेला, इम्पॉर्टंट राहते. ऑलरेडी ग्रामसभेवर आपण डिस्कस केलेला आहे, जास्त वेळ इथे खर्च करण्यात काय आवश्यक नाही. पुढे ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ऑलरेडी माहित आहे ग्रामसेवक. ग्रामसेवक जो आहे तो ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी राहणार आहे. अकोला आणि कोल्हापूरला प्रश्न आला, सिंपल प्रश्न आहे, इथे काही जास्त वेळ इन्व्हेस्ट करू नका. पुढे नेक्स्ट जाऊ. हा बघा, खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही म्हणून प्रश्न आलेला आहे. नागपूर शहर पोलीस 2021ला जो आहे प्रश्न येऊन गेला आहे. खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? बघा, गावामध्ये बंदोबस्त राखणे एक राहू शकते. ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे राहू शकते. नंबर 3 सराईत गुन्हेगारावर नजर ठेवणे. आणि चौथा आहे गुन्हेगारांना योग्य शासन करणे. टोटल तुम्हाला बघा 4 कामं जे आहे ते आपल्याला देण्यात आलेले आहे. ते 4 कामं तुम्हाला दिलेले आहे का कोणाचे राहू शकते त्यात विचारलंय पोलीस पाटलाचं कोणतं काम राहू शकते, बघून घे. सर्वात पहिला पॉईंट बघा रे, गावामध्ये बंदोबस्त राखणे हे काम आहे. गुन्ह्याची खबर देणे हे काम सुद्धा आहे. नजर ठेवणे हे काम सुद्धा आहे. चौथं बघा, गुन्हेगारांना योग्य शासन करणे. मला सांगा, शिक्षा देण्याचं काम पोलीसवाले किंवा पोलीस पाटील करते का? नाही, ते काम आहे न्यायालयाचं. इथे बघा, गुन्हेगारांना योग्य शासन करणे हे काम यांचं राहणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 लक्षात ठेवा, पोलीस पाटलांचं हे काम नाही आहे. गुन्हेगारांना शासन करणे काम राहत नाही. ऑप्शन नंबर 4 जे आहे याचं उत्तर येते. 57चं बघा, ऑप्शन क्रमांक 4 उत्तर राहणार आहे पोलीस पाटील. बघून घ्या. पोलीस पाटलाचा जर विचार केला मित्रांनो तर पोलीस पाटलाबद्दल बेसिक माहिती तरी आपल्याला असायला पाहिजे. बघून घ्या. सर्वात पहिले पोलीस पाटील जे याची नेमणूक, तर नेमणूक कोण करते रे? प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी. नेमणूक जर म्हटलं बघा, प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी जे आहे याची नेमणूक करते. कोणाची म्हटलं तर पोलीस पाटील. नेमणूक करणारा विभाग, तर बघा नेमणूक करणारे विभाग आहे महसूल विभाग. महसूल विभाग जो आहे त्यांची नेमणूक करते. लक्षात ठेवा, महसूल विभाग जो आहे याची नेमणूक करते. आणि कार्य जे आहे यांचं गृह विभागासंबंधी राहते. कार्य जर म्हटलं तर गृह विभाग, लक्षात घ्या, कार्य करते गृह विभाग आणि नेमणूक करते महसूल विभाग. किमान लक्षात ठेवा तो रे 10वी पास असावा. कमीत कमी जो आहे तो 10वी पास जो आहे तो असावा. मिनिमम 10वी पास तरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पोलीस पाटील असायला पाहिजे. किमान 10वी पास असावा. वय लक्षात ठेवा, कमीत कमी किमान 25 व कमाल 45. लक्षात ठेवा, 25 वर्ष जर वय असेल तर त्याची नेमणूक करता येते आणि 45 वर्षापर्यंतच्या नेमू शकतो. 46 वर्ष व्यक्ती जर असेल त्याला नेमता येते का? नाही. तर कमीत कमी 25, जास्तीत जास्त 45 वर्षाचा त्याचं वय असायला पाहिजे. आणि वयाच्या 60व्या वर्षी, वयाच्या लक्षात ठेवा 60व्या वर्षी जे आहे ते काय रे? निवृत्त होतात. वयाच्या 60व्या वर्षी जे आहे ते निवृत्त होणार आहे.
बघून का पहिल्यांदा पोलीस पाटील नेमणूक आहे प्रांताधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक करते. नेमणूक करणारा विभाग महसूल विभाग, कार्य आहे गृह विभाग. किमान 10वी पास जो आहे तो असायला पाहिजे. वय बघा कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत नेमणूक करता येते. आणि वयाच्या 60व्या वर्षी जे आहे मित्रांनो लक्षात घ्या हे आपल्याला निवृत्त होताना दिसतात वयाच्या 60व्या वर्षी. तर ऑप्शन क्रमांक 4 जे आहे त्यांचं काम राहणार नाही. समजलाय? नेक्स्ट जाऊ पुढे चला. हा प्रश्न बघा, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो? तर खेडेगावात जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवण्याचं काम ग्रामसेवक. लक्षात घ्या रे, ग्रामसेवकाचंच काम आहे. धुळे आणि नागपूर पोलीसला प्रश्न आला, जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवण्याचं काम आपल्या इथे ग्रामसेवक जो आहे हा अधिकारी असतो. ग्रामपंचायतचा सचिव किंवा प्रशासकीय प्रमुख जो राहते हा ग्रामपंचायतीचा सचिव किंवा प्रशासकीय प्रमुख जर म्हटलं तरी राहते ग्रामसेवक. आणि हाच बघा जन्म मृत्यूची नोंद ठेवण्याचं काम करते. ऑलरेडी 2-3 वेळा आपण ग्रामसेवकाला डिस्कस केलेला आहे. त्याची बेसिक माहिती बघा, निवड कोण करते, नेमणूक कोण करते, पगार कोण देते तर माहीत असायला पाहिजे. क्लिअर आहे? पुढे जाऊ. नेक्स्ट पुढे बघा. हा बघा, जिल्हा परिषदचा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर प्रशासकीय प्रमुख जिल्हा प्रशासनाचा जो आहे तो राहते सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात ठेवा रे, सीईओ जो आहे हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख राहणार आहे. याची बघा सीईओची निवड जर म्हटलं ते करते रे UPSC. हा IAS दर्जाचा जो आहे तो अधिकारी असते, निवड करते याची UPSC. आणि नेमणूक जर म्हटलं मित्रांनो बघा तर नेमणूक करणारा जो आहे ते राहते राज्य सरकार. तर नेमणूक जर म्हटलं तर राज्य सरकार, निवड UPSC, नेमणूक करते राज्य सरकार, हा IAS राहते. आणि हाच जिल्हा परिषदचा प्रशासकीय प्रमुख राहणार आहे. आता तिने लक्षात घ्या इथे बघा, सर्वात पहिला आहे ग्रामपंचायत. जर तुम्हाला विचारलं ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख जर म्हटलं तो राहते ग्रामसेवक पहिल्या नंबरला. नंबर 2 पंचायत समिती. पंचायत समितीचा जर आपल्याला विचारलं तो राहते BDO, गट विकास अधिकारी. BDO जर म्हटलं लक्षात घ्या, गट विकास अधिकारी जो आहे तो लक्षात ठेवा. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख राहते BDO, गट विकास अधिकारी. आणि तिसरा आहे रे जिल्हा परिषद. थर्ड बघा, जिल्हा परिषद जे राहणार आहे या जिल्हा परिषदचा प्रशासकीय प्रमुख जो राहते तो राहते CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे तो राहणार आहे. सचिव राहते का? तर नाही. जिल्हा परिषदचा सचिव बघा रे, ZPचा जर सचिव विचारलं, सचिव राहते डेप्टी CEO. डेप्टी CEO जो आहे तो सचिव राहणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी बघून घ्या इथे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे मित्रांनो लक्षात ठेवा हा जिल्हा परिषदचा डेप्टी CEO जो आहे तो सचिव राहत असते. प्रशासकीय प्रमुख विचारलं तर CEO आणि सचिव जर विचारलं तर डेप्टी CEO, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जो आहे प्रशासकीय प्रमुख राहणार आहे. अकोला चालकला प्रश्न आला होता, महत्वाचा आहे. पुढे जाऊ. हा बघा, छत्रपती संभाजीनगर SRPF 2021 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. समजला आहे ना? आता बघा ग्राउंडला खूप काही दिवस नाही, 11 फेब्रुवारी 2020 पासून ग्राउंड चालू होणार आहे. त्याच्यानंतर पेपरला तुम्हाला जास्त वेळ भेटणार नाही, म्हणून हळूहळू जे आहे आत्ताच पेपरला कव्हर करण्याचा प्रयत्न करा. 1-2 मार्क्स 2-4 मार्क्स कमी पडत असेल तर जोर लावायचा आहे, अभ्यासात आणखी जोर लावा. 1-1 मार्क्स जरी म्हटलं तर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कॉम्पिटिशनचा विचार कराल तर तुमच्या आजूबाजूला असंख्य लोक तयारी करणारे आहेत, डेडिकेटली तयारी करतात. म्हणून कुठेही बघा हलगर्जीपणा न करता डेडिकेटली तयार करण्याचा प्रयत्न जो आपल्याला करायचा आहे. बघा इथे ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? हा प्रश्न तुम्हाला आलेला लक्षात ठेवा रे. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकात कोण मान्यता देते? तर कोण देते? तर पंचायत समिती. बघून घे, ग्रामपंचायतचं जे अंदाजपत्रक अर्थसंकल्पाला मान्यता देते पंचायत समिती. आणि बघा ग्रामपंचायतीला कर्ज, लक्षात ठेवा ग्रामपंचायतला कर्ज कोण देते? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद जे आहे ते देते ग्रामपंचायतला कर्ज देण्याचं काम जे आहे ते जिल्हा परिषदचं आहे. ग्रामपंचायतला कर्ज देते जिल्हा परिषद. पुढे महसुलाचा वाटा बघून घ्या रे. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदमध्ये महसुलाचा वाटा राहते 70 आणि 30. 70% जिल्हा परिषद, 30% ग्रामपंचायत. तर 70 आणि 30% जो आहे तो यांच्या महसुलाचा वाटा राहणार आहे. 70 आणि 30. 70% ZP, 30% ग्रामपंचायत जो राहणार आहे. आणि ग्रामपंचायतच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्याचं काम पंचायत समितीचं राहते. ऑप्शन क्रमांक 2. पुढे जाऊ.
हा बघा, महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले? इम्पॉर्टंट. तंटामुक्ती अभियान जे आहे कधीपासून सुरू झालेलं आहे? 15 ऑगस्ट 2007. बघून घ्या इथे ऑप्शन क्रमांक 1, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. का महाराष्ट्रात तंटामुक्त अभियान कधीपासून सुरू झाले? 10 वेळा येऊन गेलाय. गोंदियाला सुद्धा विचारला. 10 पेक्षा अधिक वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे का महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले? 15 ऑगस्ट 2007. बघा काय होते, गावामध्ये छोटे मोठे तंटे जे ते वाढत असतात किंवा होत असते शेजाऱ्यांमध्ये किंवा आजूबाजूला. ते छोटे मोठे तंटे गाव लेवलवरच सॉल्व्ह व्हावे, गाव लेवलवरच त्याचा निपटारा लागावा, त्यासाठी 15 ऑगस्ट 2007ला तंटामुक्त अभियान सुरू करण्यात आलेले आहे. यानुसार गावामध्ये तंटामुक्त एक समिती राहते, त्याचा एक अध्यक्ष नेमला जाते आणि गावातले तंटे सोडवण्याचं काम ती समिती करत असते. बघून घ्या, महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधी सुरू झालं? 15 ऑगस्ट 2007. तर 15 ऑगस्ट 2007ला महाराष्ट्रात पंचायत राज अभियानाची सुरुवात झालेली आहे किंवा तंटामुक्ती अभियान, सॉरी पंचायत राज नाही, तंटामुक्त अभियानाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रात जर म्हटलं तुम्हाला तर तंटामुक्त जे आहे अभियान सुरू झालेलं होतं. हा बघा, पोलीस हा विषय भारताच्या संविधानातील 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचीत जो आहे समाविष्ट आहे? पोलीस म्हटलं तर राज्य सूची. ऑलरेडी मध्ये तुम्हाला सूच्या राहते 3, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. त्यामध्ये बघा राज्य सूचीचा विषय जो आहे हा पोलीस राहणार आहे. म्हणून लक्षात घ्या, पोलीस जो आहे हा राज्य सूचीचा विषय आहे. म्हणून बघा प्रत्येक राज्याचं पोलीस वेगळं राहतं. जसं महाराष्ट्र पोलीस, गुजरात पोलीस, यूपी पोलीस, बिहार पोलीस, दिल्ली पोलीस. तर पोलीस जे आहे ते लक्षात ठेवा राज्य सूचीचा विषय जो आहे तो राहणार आहे. 63चं ऑप्शन क्रमांक 3 पोलीस जर विचारलं लक्षात घ्या राज्य सूचीचा विषय आहे. पुढे, भारतातील राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कशाचा संबंध आहे? 8वी अनुसूचीमध्ये लक्षात ठेवा रे, भाषा. 22 राज्यभाषेचा दर्जा तुम्हाला लक्षात ठेवा 8व्या अनुसूचीमध्ये प्रदान करण्यात आलेला आहे. 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याला प्रदान केले आहे भाषा. इथे बघा काय येतं, पक्षांतर बंदी आहे रे, 10वी अनुसूची. 10व्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदीचा कायदा. 11 मध्ये बघा पंचायतीचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या. 11वी अनुसूची. तर 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या. राज्यसभेतील जागांची वाटणी म्हटलं तर 4थी जे अनुसूची आहे त्यात आहे राज्यसभेच्या जागांची वाटणी. 4थी अनुसूची राहणार आहे. आणि 22 अधिकृत भाषा जर म्हटलं तर 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याला 22 अधिकृत भाषा ज्या आहे ह्या लक्षात ठेवा 8व्या अनुसूचीत प्रदान केलेल्या आहे. 8 पहिले बघा, पक्षांतर बंदी 10वी, पंचायतीचे अधिकार 11वी, राज्यसभेत जागा म्हटलं तर 4थी आणि अधिकृत भाषा 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याला प्रदान करण्यात आलेल्या आहे. बघा सोलापूरला सुद्धा आला, 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा हा प्रश्न येऊन गेला म्हणून महत्वाचं राहते. क्लिअर आहे? ऑप्शन क्रमांक 4. पुढे हा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे? आज जर विचार केला तर बघा आपल्या इथे 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश राहणार आहे. 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3 अनुसूची पहिली. तर भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे नाव देण्यात आलेले आहे. यामध्ये बघा टोटल बघा रे आपल्याला जर विचार करतो म्हटलं तर याच्यामध्ये 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश यांचा उल्लेख या पहिल्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3. सुरुवातीला बघा रे 8 अनुसूच्या होत्या, सध्या आहे 12, नव्याने वाढल्या 4 आणि त्यापैकी पहिल्या अनुसूचीमध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची नावं देण्यात आलेली आहे. क्लिअर आहे का? तर या प्रकारे बघा आज पंचायत राजमध्ये जे 35 प्रश्न होते उरलेले बाकीचे प्रश्न म्हणजे एकूण टोटल 65 प्रश्न आलेले आहेत. त्यापैकी उरलेल्या प्रश्नाचा आपण डिटेल डिकोडिंग आणि एक्सप्लेनेशन बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईने जर तुम्ही समजून गेली तर त्याशी निगडीतच प्रश्न बनत असते. समजलाय? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समजलाय? थँक्यू सो मच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.